नमस्कार मित्रांनो. मीन राशीची स्त्री म्हणजे एक गूढ कथा. तिचं जीवन हे वास्तव आणि कल्पनांच्या संगमावर घडतं. तिच्या नजरेतून जग बघितलं तर साधी गोष्टही काव्य वाटते आणि दुःखातही ती एक सुंदर अर्थ शोधते. जणू ती जन्मालाच आली आहे जगाला थोडं अधिक संवेदनशील बनवण्यासाठी. तिचा स्वभाव किंवा मानसिकतेच्या संदर्भात सांगायचं झालं तर भावनाशीलतेची ती गाठ आहे. ती स्वतःच्या भावना सहज व्यक्त करते, पण इतरांच्या भावनाही शब्दांशिवाय वाचते. तिच्यात स्वप्नारूपपणा असतो. तिच्या डोक्यात असंख्य कल्पना आणि कहाण्या तेरत असतात. ती नाजूक पण शक्तिशाली आहे. बाहेरून ती नाजूक दिसते, पण परिस्थिती कठीण झाली की ती जबरदस्त मानसिक बळ सुद्धा दाखवते. ती दयेचा झरा आहे. अनोळखी माणसाला नीती मदत करते आणि कधीकधी याच चांगुलपणाचा गैरफायदाही घेतला जातो. मीन स्त्रीसाठी प्रेम म्हणजे फक्त रोमॅन्टिक अनुभव नाही, तर तो एक पवित्र बंध आहे. ती जोडीदाराच्या स्वप्नांना स्वतःचं मानते. नात्यात प्रामाणिकपणा आणि भावनिक आधार हाच तिचा आधारस्तंभ. विश्वासघात तिला खूप खोलवर दुखावतो, पण ती क्षमा करण्याचं सामर्थ्यही ठेवते. ती प्रेमात नाट्यमय नसते, पण प्रेमाचं जग सुंदर बनवण्यासाठी ती लहान लहान प्रयत्न मात्र सुरू करते. एखादं हस्तलिखित पत्र, आवडता पदार्थ बनवणं किंवा मनापासून कौतुक करणं. कुटुंब आणि समाजातील तिची भूमिका महत्वाची असते. ती कुटुंबासाठी एक भावनिक जोड असते. घरातला ताण कमी करण्यासाठी तिचं हसणंच पुरेसं असतं. ती वडीलधाऱ्यांचा आदर आणि मुलांवर माया या दोन्ही गोष्टी सहज करते. समाजात ती जास्त गोंधळ करणारी नसते, पण तिची उपस्थिती मात्र जाणवते एखाद्या शांत पण महत्वाच्या नदीसाठी. करिअर आणि आर्थिक दृष्टीच्या संदर्भात सांगायचं झालं तर कला, मानसशास्त्र, संगीत, अध्यापन, फॅशन डिझाईन, NGO किंवा हेल्थकेअर, जिथं भावनिक समज आणि सर्जनशीलता लागते तिथे ती उचळून दिसते. पैसा कमवण्यापेक्षा लोकांच्या जीवनात बदल घडवणं तिला अधिक महत्वाचं वाटतं. ती कधी कधी आर्थिक नियोजनात ढिलाई करते, पण जेव्हा गरज असते तेव्हा हुशारीने आर्थिक निर्णय घेते. तिचं आरोग्य आणि मानसिक स्थिती याबद्दल सांगायचं झालं तर भावनिक ताणाचा थेट परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. पायांशी संबंधित समस्या, पायांचे त्रास, सूज, थंडी किंवा उष्णतेच्या संदर्भातील संवेदनशीलता तिच्यामध्ये दिसू शकते. ध्यान, प्राणायाम, संगीत आणि नैसर्गिक वातावरण तिला लवकर सावरायला मदत करतं. नक्षत्रानुसार जर का मीन राशीचे जी स्त्री आहे तिचे स्वभाव गुणधर्म सांगायचे झाले तर पूर्वा भाद्रपद नक्षत्राची जी स्त्री आहे ती गूढ आणि तत्वचिंतक असा तिचा स्वभाव असतो. जीवनाकडे गंभीर आणि आत्मपरीक्षणात्मक जी दृष्टी असते. अध्यात्म, ज्योतिष, रहस्यशास्त्र यात विशेष रुची असते. ती नात्यात निष्ठावान असते, पण तिचं जग खूप खोल आहे जे सगळ्यांना समजेलच असं मात्र नाही. उत्तर भाद्रपद नक्षत्राची स्त्री तिच्यामध्ये संयम आणि स्थिरतेचा ती उत्तम नमुना आहे. आयुष्यात कितीही आव्हानं आली तरी ती शांतपणे निर्णय घेते. प्रेमात ती एक आयुष्यभराचे साथीदार बनू शकते. कधी कधी स्वतःच्या भावनांपेक्षा जबाबदाऱ्यांना ती अधिक महत्त्व देते. रेवती नक्षत्राची स्त्री तिच्या व्यक्तिमत्वातच गोडवा आणि एक उबदारपणा असतो. नात्यांमध्ये हलकेपणा, हसरा स्वभाव आणि सहजता ती आणते. प्रवास, नवीन अनुभव, नवीन माणसं हे तिचं आयुष्य रंगीबेरंगी ठेवतात. आर्थिक बाबतीत शहाणी, बचत आणि गुंतवणुकीमध्ये हुशार.
जीवनातील प्रेरणा आणि आव्हानं तिचं मन नेहमीच काहीतरी सर्जनशील करायला धडपडतं. आव्हान म्हणजे तिच्या स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं. कारण कधी कधी ती इतरांच्या दुःखात इतकी गुंतली जाते की स्वतःचं भानच हरपते. बीन स्त्रीला अध्यात्म, ध्यान आणि निसर्गाशी जोडलेलं आयुष्य आवडतं. ती देवावर अंधश्रद्धेपेक्षा प्रेम आणि श्रद्धा यांचा पूल बांधते. एकंदरीत सांगायचं झालं तर मीन राशीची स्त्री म्हणजे भावना, कल्पकता आणि कोमलतेचं एक सुंदर मिलाप. ती जशी नाजूक आहे तशीच ती तीव्र शक्तिशाली सुद्धा आहे. तिचं मन एखाद्या अथांग सागरासारखं, वरून शांत, पण आत खोलवर असंख्य रहस्य दडवून ठेवलेलं. तिच्याशी जोडलेला प्रत्येक माणूस तिच्या उबदार हृदयाचा अनुभव निश्चितच घेतो आणि तो अनुभव तो आयुष्यभर विसरू शकत नाही. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीच्या स्त्रीचं संपूर्ण व्यक्तिमत्व.